विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। कळंब धाराशिव या मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक आहे। या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार तथा उमेदवार सन्माननीय कैलासदादा पाटील यांच्या प्रचाराचे नगरपालिकेची रीतसर परमिशन घेतलेली होती, एमएससीबीची रीतसर परमिशन घेतलेली असताना या ठिकाणी पोलवरती त्यांच्या प्रचाराचे आणि त्यांनी केलेले कार्य याचे बॅनर आम्ही या ठिकाणी लावलेले होते। परंतु आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कायम माजी राहणार, आता ह्याच्यापुढे ते कधी मुख्यमंत्री होणार नाहीत, त्यांची आज या धाराशिवच्या ठिकाणी सभा आहे। त्यांची सभा असल्यामुळे त्यांनी या इथल्या नगरपालिकेच्या प्रशासनावर दबाव टाकून माननीय आमदार कैलासदादा पाटील यांच्या प्रचाराचे लावलेले बॅनर होर्डिंग या ठिकाणी त्यांनी बळजबरीने जबरदस्तीने काढायला लावले। आणि आम्ही विचारले त्यांना की तुम्ही का काढले, तर आमच्याकडून चुकीने परमिशन दिली गेली। चुकीची परमिशन कशी दिली जाते? आम्ही रीतसर परवानगी काढलेली होती प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी, परंतु प्रशासकाला अजून कळलं गेलं की सध्या राज्यामध्ये कुठलाही सत्ताधारी पक्ष नाही, कोणाची सत्ता नाही, प्रशासक आहे। परंतु प्रशासक देखील अजून देखील गुलाम असल्यासारखं त्या माजी मुख्यमंत्र्याचं गुलाम असल्यासारखं वागणूक स्वतः बाळगत आहेत। तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही बॅनर का काढले, तर आमच्याकडून नजरचुकीने परवानगी दिली गेली। तर आम्ही म्हणलं की नजरचुकीने कसं काय, आमचे काढलेले बॅनर आम्ही परत त्या ठिकाणी लावणार, म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीने परत आमचे काढलेले बॅनर त्या ठिकाणी लावले। मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, या मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली, परंतु तब्बल या जिल्ह्यातील लोकांनी सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांना 3,30,000 मताचं मताधिक्य घेतलं आणि या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामधील 2 नंबरचा खासदार म्हणून विक्रमी मतांनी त्यांना पाठवलं। तसंच येणाऱ्या विधानसभेमध्ये कळंब धाराशिवचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलासदादा पाटील यांना विक्रमी मतांनी या कळंब धाराशिवची जनता परत एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सलग दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।